पुणे पोलिसांनी 14 लाखांचं ड्रग्ज आणि पिस्तुलासह दोघांना अटक केली आहे। तर विधानसभा निवडणुका संपता शहरात पुन्हा ड्रग्ज सापडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पुणे पोलीस पुन्हा ॲक्शन मोडवर आले। तर गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। यात एक पिस्टल आणि 70 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी संशयित बॉबी सुरोसर आणि तौसिफ खान याला अटक केली आहे। काल फरसखानाच्या हद्दीतून त्या दोन संशयित इसमांना आपण ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक कंट्री मेड पिस्टल 2 राऊंड तसंच जवळपास 74 ग्रॅम एमडी हा सापडून आलाय। त्याच्याबद्दल पुढील कारवाई होत आहे। या 74 ग्रॅम एमडीची किंमत जवळपास 14.5 लाख रुपये आहे आजच्या बाजारामध्ये। पुढील तपासामध्ये साधारणपणे असं एक जाणवतंय किंवा निदर्शनास येतंय की कदाचित हे वेपन जे आहे हे दुसऱ्या एका व्यक्तीला रायव्हलरीमधून त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता होती। त्याच्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत।